नमस्कार. सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार. शिक्षण पात्रता परीक्षा म्हणजेच TET या संदर्भात मी आपल्याला विविध विषयांसंदर्भात मार्गदर्शन करत आहे. मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण गणित विषयाची जलद तयारी कशी करायची पेपर 1साठी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. गणित हा महत्त्वपूर्ण विषय TET उत्तीर्ण होण्यासाठी आहे आणि 30पैकी जर आपण चांगली तयारी केली तर सहज 20-25 मार्क्स आपण याच्यात मिळवू शकतो. बरेच जण गणिताची तयारी नसल्यामुळे TET अनुत्तीर्ण होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी अनेक शिक्षकांशी किंवा भावी शिक्षकांशी बोलत असताना गणिताची तयारी सोपे गणित कसे सोडवता येतील यासाठी थोडंसं प्रॅक्टिस आणि गणिताच्या संदर्भातल्या काही बेसिक संकल्पना जर आपण क्लिअर केल्या तर निश्चित आपल्याला याच्यात 20-22 मार्क्स मिळतात. म्हणून आपण गणिताची थोडीशी तयारी करूया. परीक्षेपूर्वी अल्प वेळात महत्त्वाचे मुद्दे समजावून घेणे. मुळात आपल्याकडे जे उरलेले 10-12 दिवस आहेत त्या 10-12 दिवसामध्ये 3-4 दिवस किंवा 5 दिवस आपण जर गणिताला दिलेत थोडंसं तयारीसाठी तर निश्चितच आपल्याला मदत होईल. या व्हिडिओचा उद्देश कसा आहे की जलद पुनरावलोकन आणि आत्मविश्वास वाढवणे. गणितामुळे बऱ्याचशा भावी शिक्षकांचा किंवा शिक्षकांचा आत्मविश्वास कमी होतो. गणिताला अजिबात घाबरू नका, मी आपल्यासोबत आहे. आपल्याला मी निश्चित गणितातून 20-22 मार्क कसे मिळवायचे म्हणजे पासिंगचा जो आपला क्रायटेरिया तो सहज पूर्ण होईल. तर अभ्यासाची रूपरेषा अशी आहे की गणितामध्ये जे मुख्य घटक आहेत ज्याच्यात संख्याज्ञान आहे, आकृतिबंध आणि मापन आहे, गणिती संक्रिया आहेत, आकडेवारी आणि डेटा विश्लेषण आहे आणि गणितचे शिक्षणशास्त्र म्हणजे पेडागॉजी आहे आणि प्रत्येक घटकासाठी महत्त्वाचे काही उपविषय आहेत. या संदर्भातही मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा मी गणितासंदर्भात 2-3 व्हिडिओ तयार करणार आहे जेणेकरून आपल्याला गणिताचे प्रश्न कसे येतात आणि ते कसे पटकन सोडवायचे, वेळेत कसे सोडवता येतील यासाठीच आपल्याला तयारी करायची आहे. जलद तयारीसाठी काय करायचं आपण की काही सूत्र असतात ते सूत्रांची आपण झटपट उजळणी करायची. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा थोडा अभ्यास करा, कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आपण कसे उत्तरपर्यंत पोहोचलो पाहिजे. जास्तीत जास्त MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करा. वेळेचे नियोजन 30 मिनिटांचे टॉपिक्स ब्रेक्स घ्या. सलग गणिताचा अभ्यास केला की थोडं कंटाळावाणा वाटतो किंवा झोप लागते. त्यामुळे गणित हा विषय एकदम तयारीचा नाही तर मध्ये आपण तयारी करताना 30 मिनिटांनंतर टॉपिक्स ब्रेक करून दुसऱ्या विषयाला थोडंसं जसं पर्यावरण असेल सोप्या विषयाच्या संदर्भात थोडी तयारी करा. गणित शिक्षणशास्त्रासाठी उदाहरणासह समजून घ्या की गणिताचं जे पॅडॉगॉजिकल उदाहरणं असतात ते समजून घेतले तर त्याच्यावरही आपल्याला 7-8 प्रश्न येतात, त्याचीसुद्धा आपल्याला तयारी करता येईल. महत्त्वाचे सूत्र आणि संकल्पना याच्यामध्ये कसं असतं की बरेच उदाहरणार्थ मी या ठिकाणी काही सूत्र दिले आहेत की सरासरी, एकूण भागिले त्याच्यात संख्या म्हणजे सरासरी, क्षेत्रफळ जे असेल की काही क्षेत्रफळांचे आपले सूत्र असतात, लांबी गुणिले रुंदी, घनफळाचे क्षेत्रफळ असेल लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर हे बेसिक सूत्र जे आहेत आपण जे 5व्या-6व्या वर्गात शिकलो, 7व्या-8व्या वर्गात शिकलो तेच आहेत. फक्त त्याची उजळणी आपल्याला करायची आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतात. काही आकृत्यांसह स्पष्टता आपल्याला येण्यासाठी आपल्याला मापनाच्या संदर्भात काही भूमिती आकृत्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. गणित शिक्षणशास्त्रातील महत्त्वाचे विचारवंत आपल्याला समजून घ्यावे लागतील. गणिताचे पेडॉगॉजिकल 7 ते 8 प्रश्न येतात. त्याच्यात पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाचे टप्पे आहेत, ब्रुनरचे शोधाधारित शिक्षण आहे, वायगोत्स्कीचं झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आहे, स्किनरचा बिव्हरेजम अँड बक्षीस पद्धती आहे. तर या पद्धती थोड्याशा गणितमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न येतात आणि याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आली पाहिजेत. म्हणून आपण थोडी याची तयारी करा जेणेकरून याच्यातले 2-3 प्रश्न सहज आपण सोडवू शकतो. गणित शिक्षणात खेळ आणि कृतींचा वापर. बऱ्याचदा गणित हा नंबर गेम्स असतो, आकड्यांचे खेळ असतात. याच्यामध्ये नंबर सिस्टीम जे असते ते संख्या उदाहरणार्थ 1 नंतर 4 नंतरची संख्या 9 नंतर पुढची काय अशा प्रकारचे काही प्रश्न येतात. तर आकड्यांचा खेळ आपल्याला जमला पाहिजे. यासाठी आपल्याला आवश्यक जे महत्त्वाची गोष्टी आहेत की जसं वर्ग आहे, वर्ग प्लस संख्या आहे, घन प्लस संख्या आहे, नंतर मूळ संख्या आहेत. यांचे जे आकड्यांचे खेळ असतात किंवा आकड्यांचे पुढचे नंबरिंग असतील, बेरजा असतील, वजाबाकी असेल, काही ठिकाणी गुणाकार भागाकार असेल, हे थोडं आपल्याला फास्टली कसं समजून घेता येईल आपल्याला पुढच्या आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत. आकृती जुळवा, काही शेप पझल्स असतात की त्या आकृत्यांमध्ये आपल्याला कळतं. मापनासाठी वस्तूंचा वापर, मग आपण ज्या वस्तूंच्या सहाय्याने मापन करतो त्या संदर्भातलं आपल्याला याच्यात समजून घेणं गरजेचं आहे. ते थोडंच अर्थात आपण संकल्पनांची समज वाढवणं हे गरजेचं आहे. गणित शिक्षणशास्त्राची जलद समजमध्ये बालकांचा संख्याज्ञान विकास, जसं की संख्याज्ञानमध्ये 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, संख्यांची स्थानिक किंमत,
किंवा मग संख्यांचे विस्तारित रूप असे ज्या बारीक बारीक गोष्टी असतात बालकांना, या संदर्भातले काही प्रश्न आपल्याला पेडागॉजिकलमध्ये येतात. मग त्यांच्यावर ज्या काही क्रियांच्या प्रश्न येतात, त्याच्यातल्या काही त्रुटी ओळखता येणं आपल्याला गरजेचं आहे. सुधारणा कशा करता येतील हे पण आपल्याला प्रश्नाद्वारे विचारलं जातं. क्रियाशील शिक्षण पद्धती जी आहे की ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहेत, पेडागॉजिकल गणिताचे काही शैक्षणिक साहित्य आहे त्याचा वापर कसा करायचा या संदर्भात काही प्रश्न येतात. ब्लूम्सची टॅक्सॉनॉमी जी त्याचा वापर जास्तीत जास्त केला जातो, त्याच्या संदर्भात 1-2 प्रश्न येतात. तर ही थोडी तयारी आपल्याला करावी लागेल. गणितामध्ये ब्लूमची टॅक्सॉनॉमीचा वापर करताना कसं असतं की स्तर आणि उदाहरण म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सूत्र पाठ करणे आणि समजून घेणं गरजेचं असतं. उदाहरणासह समजवणे, लागू करणे आणि प्रश्न सोडवणे गरजेचं असतं. विश्लेषण आणि चुका शोधणे आणि त्याचं मूल्यांकन हे पण करता आलं पाहिजे. योग्य पद्धत निवडता आली पाहिजे, त्याची निर्मिती आणि स्वतः प्रश्न तयार करता आले पाहिजे. हे ब्लूमच्या टॅक्सॉनॉमीचे जे उदाहरणं आहेत ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. या दृष्टीने गणिताची थोडी तयारी करा. गणितातील सामान्य चुका ह्या टाळायच्या आहेत आपल्याला. काही गणितामध्ये काय होतं की आपण सूत्र विसरतो आणि किंवा चुकीचं वापरतो, त्यामुळे आपल्याला उत्तर शोधता येत नाही. म्हणजे लांबी गुणिले रुंदी किंवा लांबी गुणिले रुंदी किंवा उंची किंवा आपण पाय स्क्वेअर किंवा जेव्हा एक द्वितीयांश गुणिले पाया गुणिले वर्ग, म्हणजे जे पण काही सूत्र असतील हे सर्व सूत्र आपण व्यवस्थित पाठ पाहिजे, माहिती पाहिजे, किंवा मग वापरताना येईल चुकीचं वापरू नका. तर ही थोडीशी चुका आपल्याला टाळता येतील. आकृती न वाचता उत्तर देणे, कधी आपण आकृती पाहत नाही आणि मध्येच आपण उत्तर देऊन पुढे चालला जातो, तर या चुका आपण टाळा. पर्याय नीट न वाचता घाईने उत्तर देणे. गणितामध्ये सुद्धा एक संख्या जरी आपण चुकीची वाचली किंवा बेरीजच्या ठिकाणी भागाकार समजून घेतला, वजाबाकीच्या ठिकाणी काही वेगळं समजून घेतलं, तर आपले सगळं उत्तर चुकतं. म्हणून पर्याय नीट वाचले पाहिजेत, पर्यायाचे प्रश्न पण नीट वाचला पाहिजे, प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचलेला पाहिजे. आपला उपाय एकच आहे की प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे तो समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कोणती क्रिया करायची ते करून मग त्याच्यासाठी सूत्र वापरता त्याचं सूत्र लिहा आणि मग उत्तर काढा आणि मग उत्तर लिहा आणि ते उत्तराचा नंबर जो असेल किंवा ज्याचा पर्याय असेल त्याच्यावर योग्य गोल करा. सराव प्रश्न. आता बघा 5-6 उदाहरण जर आपण सराव प्रश्न जर प्रत्येक याच्यावर बघितले, जसं संख्याज्ञानावर आधारित प्रश्न घ्या की आकृतीबंध आणि मापनाचे काही प्रश्न घ्या, तर हे सरावासाठी महत्त्वाचं आहे की नेमके प्रश्न यापूर्वी कसे आलेले आहेत. 2013 ते 2023-24पर्यंत जे पण TETचे एक्झाम झालेले आहेत त्याचे काही सराव प्रश्न आपल्याला सोडवता येतील. अशाच प्रकारचे फक्त संख्या बदल करून, नावं बदल करून संकल्पनात्मक बदल होतो आणि तसेच प्रश्न येतात, म्हणून थोडी तयारी करा. आकृतीबंध आणि मापन. आकृतीबंध आणि मापन हा सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत की आपण जे आकृतीबंध असतात गणितातले ते मापनातले काही मेजरमेंट्स आहेत त्याचा व्यवस्थित वापर करता येणे. शिक्षणशास्त्रामधल्या ज्या संकल्पना आहेत, विशेषतः गणिताच्या अध्ययनाध्यापन पद्धती आहेत, त्या आधुनिक अध्ययनाध्यापन पद्धती किंवा पूर्वीच्या पण आपल्याला समजून घ्याव्या लागतील. उत्तरांचं स्पष्टीकरण कसं आपल्याला शोधता येईल हे पण आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मी काही नमुनात्मक प्रश्नसुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि पुढील 2 व्हिडिओमध्ये मी स्वतंत्ररित्या गणिताचे अतिशय चांगले प्रश्न उत्तरांसह स्पष्टीकरणासह आपल्यासमोर सरावासाठी देणार आहे. आता काही प्रश्नोत्तरे मी नमुनात्मक घेतलेले आहेत की एका वर्गात 5 विद्यार्थ्यांची गुण अनुक्रमे 40, 50, 60, 70, 80 आहेत, तर सरासरी गुण किती. तर अतिशय सोपा प्रश्न असतो की आता एकूण संख्या 5 आहे, त्या 5ही संख्यांची बेरीज करायची आणि त्याला भागिले किती संख्या आहेत तर 5. तर 40, 50, 60, 70, 80 या सर्वांची एकत्र बेरीज केली तर 300 होते. 300ला जर 5ने भागितले तर 60 होतात, तर उत्तर सरळ सरासरी 60 येतं. तर इतकं सोपं उत्तर आहे. तर आपण त्याच दृष्टीने आपल्याला थोडीशी समजलं पाहिजे की उत्तर कसं शोधायचं. पुढचा प्रश्न आहे 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आता हे उत्तर सोपं जरी वाटत असले तरी याच्यातले बऱ्याचशा बारकावे आपल्याला किंवा पर्याय आपल्याला मिसगाईड करतात. 1 मीटर म्हणजे 10 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर असे पर्याय असतात आणि मग आपण कन्फ्यूज होतो. तर मापनाचे जे मूलभूत एकक आहेत ते आपल्याला समजून घ्या की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतात. ते प्रमाण आपल्याला एकदा माहिती असलं ना तर आपण निश्चितच याच्यावर उत्तर देऊ शकतो. अशाच प्रकारचं काही प्रश्न असतं की 1 लिटर मध्ये किती किलोग्रॅम असतं. म्हणजे बऱ्याचदा आपण 1 लिटरची तेलाची बाटली घेतो पण ती किती ग्रॅमची आहे हे उत्तर बऱ्याच जण आपल्याला माहीत नसतं. आपण सरळ 1 किलो लिहून टाकतो पण त्याचं उत्तर 910 असतं. हे उत्तरपर्यंत आपल्याला म्हणजे मापनाचे जे मूलभूत एकक आहे ते आपल्याला कळले पाहिजेत, म्हणून आपण थोडी तयारी करा. आता आयताचे क्षेत्रफळ 48 वर्ग सेंटीमीटर आहे आणि लांबी जर 8 असेल तर रुंदी किती. तर ह्याचं जर आपण लांबी गुणिले रुंदी बरोबर
आयताचं क्षेत्रपट येतं, तर क्षेत्रपट दिलेलं आहे त्यांनी 48. मग 48ला जर आपण 8ने भागितलं तर सरळ त्याची आपल्याला रुंदी 6 सेंटीमीटर येते. इतकं सोपं उदाहरण आहे, परंतु बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की आपल्याला सवय नसते की आपल्याला लांबी रुंदी असले तर आपण क्षेत्रपट काढतो, पण इथे उलटं विचारलेलं असतं की क्षेत्रपट दिलेलं असतं आणि लांबी रुंदी विचारली जाते, की लांबी विचारली जाते, रुंदी असते, रुंदी विचारली जाते, लांबी असते. तर योग्य उत्तर शोधा. खालीलपैकी कोणती संख्या 9ने विभाज्य आहे? तर येथे 9ने विभाज्यता असणाऱ्या नियमांची संख्या 9ची बेरीज किंवा 9चा गुणाकार असावी. जसं की आता 243 आहे, 2 + 4 + 3 यांची बेरीज काय आहे की 4 + 2 + 3 9 होतात. म्हणजे 243 हे 9ने विभाज्य आहे. याची जी शॉर्टकट कीज आहेत ते आपल्याला समजून घ्याव्या लागतील. 245ला 2 + 4 + 5 म्हणजे 11 होतात. तर हे 9चे विभाज्याचे ते जे नियम आहेत ते नियम आपल्याला जर माहिती असेल तर एका सेकंदात आपल्याला उत्तर येतं. याचं योग्य उत्तर आहे 243. पुढचा प्रश्न आहे 3, 6, 12, 24. तर पुढची संख्या कोणती? बघा, प्रत्येक संख्या ही मागील संख्येची दुप्पट दिसते. इथे 3चं दुप्पट 6, 6चं 12, 12चे 24, 24चे दुप्पट 48 होते. तर इतकं सोपं उत्तर आहे, पण बऱ्याचदा आपण वेगवेगळे नियम लावायला जातो. इथं वर्गाचा घनाचा काहीतरी नियम लावत बसतो आणि चुकत जातो. तर योग्य पद्धतीने नियम लावायची सवय करा. अतिशय सोपे प्रश्न असतात, पण ते घरी आल्यानंतर आपल्याला कळतं की एवढे सोपे प्रश्न आपल्याकडून कसा चुकला. पुढचा प्रश्न आहे गणित शिक्षणशास्त्रानुसार बालकांकडून त्रुटी होणे म्हणजे काय? तर बालकांकडून त्रुटी होणे हे त्याच्या संकल्पना समजून घेण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. म्हणून शिक्षकाने त्या त्रुटी ओळखून योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेला तो एक भाग आहे. हे योग्य उत्तर आहे. असेच पर्याय दिलेले असतात आणि आपण पर्यायामध्ये चुकत असतो. म्हणून पर्याय व्यवस्थित वाचणे आणि प्रश्न व्यवस्थित वाचणे ह्याच गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत गणितामध्ये. अतिशय सोपे गणितं जर सोडवलं तर आपण 20-22 मार्क सहज मिळवू शकतो. फक्त थोडं तयारी करा. अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आकृतीबद्ध घटक आहे? की जसं सरासरी, क्षेत्रफळ, घनफळ, त्रिकोण. आता त्रिकोण ही एक आकृती आहे, म्हणून इतर घटक ही गणिती संकल्पना आहेत. तर हा प्रश्न कन्फ्यूज करणार आहे की आकृतीबद्ध काय आहे? तर त्रिकोण हे आकृतीबद्ध आहे. घनफळ, क्षेत्रफळ, सरासरी ह्या गणितीय संकल्पना आहेत, म्हणून योग्य उत्तर आहे त्रिकोण. पुढचा प्रश्न आहे की ब्लूमच्या टेक्सॉनॉमीच्या अनुप्रयोग स्तरावर कोणती क्रिया घडते? अनुप्रयोग स्तरावर विद्यार्थी संकल्पना वापरून प्रश्न सोडवतात, म्हणजे ज्ञानाचा वापर करतात. म्हणून आपल्याला योग्य उत्तर आहे की उदाहरण सोडवणे ही क्रिया आहे. तिथे सूत्रपाठ करणे, उदाहरण सोडवणे, संकल्पना समजणे असे पर्याय या ठिकाणी दिसून येत आहेत. मागील काही प्रश्नपत्रिकाचं रिव्हिजन करा, टेस्ट सिरीज वापरा, वेळेचे नियोजन करा, चुकीच्या प्रश्नांचं विश्लेषण करा, मॉक टेस्ट वापरा. यशासाठी महत्त्वाच्या नेहमीप्रमाणे टिप्स आहेत. दररोज ठराविक वेळेला अभ्यास करा. आता परीक्षा जवळ येत आहे. दिवसभरात 7-8 तास अभ्यास झाला पाहिजे. 10-12 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण विषयांची जर तयारी केली तर निश्चित आपण याच वर्षी TET पास होणार. स्वतःच्या नोट्स केलेल्या असेल त्या वाचा, पाठांतर टाळा, फक्त सूत्र वगैरे लक्षात ठेवा, वेळेचे नियोजन करा, आत्मविश्वास ठेवा. अशा महत्त्वपूर्ण टिप्स आहेत. अजून मी पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय बारकाव्याने आपल्याला गणितातल्या प्रत्येक उपघटकाच्या प्रश्न उत्तरासह स्पष्टीकरणासह आपल्याला सांगणार आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आपल्याला अजून कुठल्या विषयाची मार्गदर्शनाची गरज आहे ते मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल. आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.